लक्ष द्या. आपण मराठी व्याकरणामधला महत्त्वाचा घटक घेणार आहोत सर्वनाम. सर्वनामाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्रोनाउन. बरोबर आहे. प्रोनाउन म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. प्रोनाउन कोणते असतात इंग्रजी मध्ये? आय, वी, ही, शी, इट, दे, यू. बरोबर आहे. तसं मराठीचं पण आहे सर्वनाम. तू, मी, हा, तो, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हे एवढं काय आहे? सर्वनाम आहे मराठीमध्ये. जसं इंग्रजीमधून आहे तसंच मराठीमधून आहे. लक्षात ठेवायचे. फक्त तुम्हाला हे 9 सर्वनाम लक्षात ठेवायचे. तू, मी, हा, तो, जो, कोण, काय, आपण, स्वतः. बरोबर आहे. हे बघा, सर्वनाम. सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. मग ते सर्वनाम लक्षात ठेवायचे. त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. आधी कोणती सर्वनाम आहेत ती लक्षात ठेवा. कोणती आहेत बरं? तू, मी, हा, तो, जो, कोण, काय, आपण, स्वतः. बरोबर आहे. अशा प्रकारचं तू, मी, हा, तो, जो, कोण, काय, आपण, स्वतः असे 9 पडतात. थोडस लक्षात घ्यायचे, पाठ करून घ्यायचे, समजून घ्यायचे तुम्ही आधी. तू, मी, हा, तो, जो, कोण, काय, आपण, स्वतः. लक्षात आलं? हे सर्वनाम तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे. ठीक आहे.